नमस्कार सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। मी प्रशांत सागवेकर। दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पैठणमध्ये श्री संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळा हा संपन्न झालेला आहे। या सोहळ्याकरता राज्याच्या कानाकोपऱ्यामधून विविध राज्यातून वारकरी पैठणमध्ये पोहोचले होते। यंदा प्रथमच तब्बल 765 दिंड्यांनी या सोहळ्यामध्ये सहभाग घेतला। नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं पैठणमध्ये जत्रोत्सव देखील सुरू आहे आणि हा जत्रोत्सव गुढी पाडव्यापर्यंत सुरू असतो। या निमित्तानं आम्ही तयार केलेला हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया। नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तो रंग, अबीर गुलाल उधळी तो रंग। गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेल्या पैठण नगरीत सध्या भक्तीचा महापूर उसळलाय। संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्यासाठी शेकडो वारकरी आपल्या पालख्यांसह पैठणमध्ये दाखल झाले। टाळ मृदुंगांच्या गजरात आणि भानुदास एकनाथाचा जयघोष करत संपूर्ण पैठण नगरी दुमदुमून गेलीये। पंढरपूर नंतर राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा यात्रोत्सव या सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात। नाथषष्ठी सोहळा संपन्न झाला असला तरी या निमित्तानं सुरू असलेला जत्रोत्सव मात्र गुढी पाडव्यापर्यंत सुरू असतो। नाथ महाराजांच्या समाधीसाठी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मी मंदिरात आहे। या गाभाऱ्यात जर बघितलं तर वारकरी जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी दाखल झाल्याचे पाहायला मिळत आहे। शरण शरण एकनाथा पायी माता ठेवला, पाहू नको गुण दोष झालो दासा, पायाचा ऊन वारा न बाळगता चालत वारकरी जे आहेत आता संत भक्तांचा बुट संख्या जो आहे ते या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळत आहे। खांद्यावरती भगवा पताके घेऊन डोक्यावरती तुळशीची माळा ठेवून या ठिकाणी भाविक जे आहे ते दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। नाथषष्ठी सोहळा म्हणलं तर हा भाविकांसाठी मोठा महत्त्वाचा उत्सव समजला जातो। पंढरपूर नंतर संपूर्ण महाराष्ट्राची दोन नंबरची जत्रा म्हणून नाथषष्ठीला ओळख आहे आणि त्यामुळे या नाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी केल्याचे आपल्याला भक्तांनी पाहायला मिळत आहे। पैठणमध्ये नाथषष्ठी सोहळा यंदा प्रथमच सोहळ्यासाठी 765 दिंड्यांचा सहभाग। नाथवाड्यात पारंपरिक रांजण भरण्याचा सोहळा संपन्न। कावडीने गोदावरीचं पवित्र पाणी आणून भरला रांजण। रांजण भरण्यानंतर नाथषष्ठी उत्सवाची झाली सुरुवात। नाथषष्ठीसाठी अंदाजे 20 लाख भाविकांची उपस्थिती। पंढरपूर नंतर राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाची मोठी वारी। गोदावरी नदीत भाविकांनी केलं शाही स्नान। घाट परिसरात भाविकांची मोठी गर्दी। पैठणमध्ये जत्रेमुळे बाजारपेठा गजबजल्या। वारकऱ्यांसाठी जेवण आणि निवासाची व्यवस्था, स्वच्छ पाणी पुरवठा आणि फिरतं शौचालय उपलब्ध। नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं जत्रोत्सवाचं आयोजन। संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी उत्सवात नाथवाड्यातील पारंपरिक रांजण भरण्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। शेकडो भाविकांनी कावडीनं गोदावरीचं पवित्र पाणी आणून रांजण भरत या सोहळ्यात सहभाग घेतला। नाथचरित्रानुसार भगवान श्रीकृष्णानं श्रीखंड रूपात संत एकनाथ महाराजांच्या सेवेत राहून गोदावरीचं पाणी आणलं आणि रांजण भरला अशी आख्यायिका आहे। या रांजण भरण्याच्या सोहळ्यानंतरच नाथषष्ठी उत्सवाला सुरुवात होते अशी परंपरा आहे। पैठणमधील नाथांच्या वाड्यामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर श्रीकृष्णाने खंडरायाच्या रूपामध्ये तब्बल 12 वर्ष जे आहे ते या ठिकाणी पाणी भरलं जे आहे ते होतं। त्यामुळे या ठिकाणी पारंपरिक सोहळा जो आहे तो केला जातो। नाथांच्या चरित्रानुसार जर बघितलं भगवान श्रीकृष्णाने 12 वर्ष श्री संत एकनाथ महाराजांच्या इथे राहून कावडीने पाणी भरलं होतं। त्यामुळे हा रांजण जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे नाथषष्ठीच्या सोहळ्याच्या निमित्त सुरुवातीला याच रांजणाची पूजा केली जाते। त्यानंतर भाविकांकडून हा रांजण जो आहे तो पाण्यासाठी भरला जातो। तब्बल 3 दिवस जो आहे तो हा रांजण भरण्याची प्रक्रिया सुरू असते। शेवटच्या दिवशी ज्या भाविकाच्या हस्ते या ठिकाणी रांजण भरेल त्याची मान जो आहे तो दिला जातो। त्यानंतर अधिकृत नाथषष्ठी सोहळ्याला जे आहे ते या ठिकाणी सुरुवात होत असते आणि अनेक ठिकाणून जे आहे ते भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत आहेत। संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी सोहळ्याला यंदा प्रथमच तब्बल 765 दिंड्यांची नोंद झाली। राज्यातील पंढरपूर नंतर सर्वात मोठा यात्रोत्सव असलेल्या या सोहळ्याकरता मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश
यासह कर्नाटक, मुंबई आणि कोकण भागातून देखील मोठ्या संख्येने वारकरी पोहोचतात. सोहळ्यानिमित्तानं नगर परिषद आणि विश्वस्त मंडळाच्या वतीनं भाविकांसाठी पाणी पुरवठा, स्वच्छता, शौचालय आणि दर्शनाची योग्य व्यवस्था करण्यात आली. आत्तापर्यंत 8 ते 10 लाख भाविकांनी दर्शन घेऊन सोहळ्यात आपला सहभाग नोंदवलाय. भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून पाणी पुरवठा म्हणाल किंवा तुमची संडास इथे जास्त स्वच्छता म्हणा किंवा येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना म्हणा, एकदम चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्यात आली होती. जे जे वारकरी यात्रा महोत्सवात येऊन परत गेले ते आणि जे या ठिकाणी आहेत त्यांना संस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. नाथषष्ठी दिवशी पहाटे श्री पांडुरंगाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नाथ वंशजांच्या पहिल्या मानाच्या दिंडीनं संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिराकडे प्रस्थान केलं. यावेळी मंदिर परिसरात कीर्तन, भजन आणि हरिपाठानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. सप्तमीच्या दिवशी मध्यरात्री नाथांच्या पादुकांची गावातून मिरवणूक काढण्यात आली, ज्याला छबिना असं म्हटलं जातं. तर अष्टमीच्या दिवशी काला दिंडी निघाली आणि समाधी मंदिरासमोर टाळ मृदुंगांच्या गजरात वारकरी पावल्या खेळत भक्तीमध्ये तल्लीन झाले. या सोहळ्यातील कालाहंडी फोडण्याचा कार्यक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा असतो. नाथषष्ठी हा अनेक वर्षांपासून सुरू असलेला पारंपरिक सोहळा आहे. यंदाही मोठ्या उत्साहात हा साजरा होतोय. राज्याच्या विविध भागातून दिंड्या पैठणमध्ये दाखल झाल्यात. संत एकनाथ महाराजांच्या मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली होती. प्रशासन आणि नगर परिषदेकडून भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. गोदावरी नदीत नाल्याचं सांडपाणी जाऊ नये ही अनेक वर्षांची मागणी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे भाविकांना शाही स्नानासाठी स्वच्छ आणि निर्मळ पाणी उपलब्ध झालं. नाथांच्या चरणी प्रार्थना करत सर्वसामान्य शेतकरी, कामगार आणि नागरिक सुखी आणि आनंदी जीवन जगोत अशी भावना व्यक्त करण्यात आली. जी अनेक वर्षाची मागणी होती का गोदावरीमध्ये नाल्याचं पाणी यायचं, हे पाणी गेलं नाही पाहिजे. गोदावरीचं पाणी राखायचं काम त्या ठिकाणी केलं. या ठिकाणी STP लाईनचं काम झालेलं आहे आणि यावेळेस नाथषष्ठीमध्ये गोदावरीमध्ये शाही स्नान स्वच्छ आणि सुंदर हे पाणी मिळणारे, निर्मळ पाणी मिळणारे. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं गोदावरी नदीत शाही स्नान करण्याकरता भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नदीपात्रात भाविकांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं भरलेल्या यात्रेमुळं पैठण नगरी सध्या गजबजून गेलीये. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं भरलेल्या जत्रेमुळं पैठण शहरात सर्वत्र गर्दीचं वातावरण आहे. बाजारपेठा आणि घाट परिसर भाविकांनी फुलून गेलाय. पैठणच्या नाथषष्ठीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामधून भाविक जे आहेत ते आता पैठणमध्ये दाखल झालेले आहेत. सध्या मी गोदावरी नदीपात्रामध्ये आहे. या वाळवंटामध्ये जर बघितलं तर मोठ्या संख्येने दिंड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी मुक्कामी झालेल्या आहेत. तब्बल 800हून अधिक दिंड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पैठणच्या नाथषष्ठीसाठी दाखल झालेल्या असतात आणि तब्बल 15 ते 20 लाख नागरिक जे आहेत, भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. कारण महाराष्ट्राच्या 2 नंबरची षष्ठी म्हणून ओळख जी आहे ती पैठणच्या नाथषष्ठीला आहे. पंढरपूरनंतर सर्वात मोठी ओळख जी आहे ती पैठणला दिली जाते. त्यामुळे दक्षिण काशी म्हणून या पैठणची ओळख आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून भाविक जे आहे ते पायी चलत नाथ महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात. त्यामुळे हा षष्ठी सोहळा जो आहे तो तब्बल 15 दिवस जो आहे तो सुरू असतो. त्यामुळे आता प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी देखील आता तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे. शरणा शरणा एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा. ऊन वाऱ्याची तमा न बाळगता पायी चालत आलेल्या वारकरी भक्तांचा संत भक्तीचा अभूतपूर्व समूह टाळ मृदुंगांच्या गजरात, खांद्यावर भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या भेटीसाठी मोठ्या उत्साहात पैठणमध्ये दाखल झालाय. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं पैठण नगरीत गोदा तीरावर वैष्णवांचा मेळा भरून गेलाय. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा.
नाथषष्टीचा हा जो सोहळा आहे असा समाजात समज आहे की फक्त नाथ महाराज जलसमाधीला गेल्यानंतरच हा सोहळा सुरू झाला असं नव्हे, तर नाथ महाराजाचे जे वंशज भानुदास महाराज आहे, हे भानुदास महाराजांनी सुद्धा त्यांना जो स्वतः अनुग्रह झाला प्रत्यक्ष भगवंताचा, त्या दिवसापासून हा नाथ सोहळा, नाथ महाराजाचा नाथषष्टीचा जो सोहळा आहे हा सुरू आहे. म्हणजे नाथाच्या जलसमाधीच्या अगोदरचा हा सोहळा सुरू आहे. या सोहळ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नाथांचा जो जन्म झाला तो षष्टीचा झाला, त्याचप्रमाणे नाथांना जो अनुग्रह दत्तात्रयाकडून झाला, मलंग वेशामध्ये ज्यावेळेस दत्तात्रयाचा साक्षात्कार झाला तोही समजा षष्टीचाच अनुग्रह झाला. आणि त्यानंतर नाथ महाराज म्हणजे 6 कारणं याची आहे. 6 कारणाचा उल्लेख जर करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित एक कीर्तनाचं स्वरूप येईल. म्हणून 6 कारणामुळे या ठिकाणी षष्टीचा सोहळा हा विशेष प्रकारचा असा होत असतो. पंचमीपासून या ठिकाणी सर्व वारकरी रात्री मुक्कामी येतात. षष्टीपासून जो कार्यक्रम सुरू होतो तर या ठिकाणी संपूर्ण वाळवंट गजबजलेलं असतं. षष्टीच्या दिवशी या फडावर 2 कीर्तन होतात, नाथ महाराजांच्या बद्दल आणि त्याच्यानंतर नाथ महाराजाच्या चरित्राबद्दल. त्याच्यानंतर जे मूळ पुरुष जे आहे त्या मूळ पुरुषापासून संपूर्ण जे कथा आहेत त्या कथेचे विश्लेषण विशेष प्रकारचं केले जातं. आणि केले गेल्यानंतर ज्यावेळेस समजा नाथ महाराज जलसमाधी अवस्था कशा प्रकारे प्राप्त झाली याचं विश्लेषण महिपती नावाच्या कवीनं केलेलं आहे. आणि त्या महिपती नावाच्या कवीनं केलेल्या आशयाने मी आज बोलत आहे की त्या ठिकाणी नाथ महाराजाचा सोहळा हा जो आहे भानुदास महाराजापासून सुरू झालेला आहे. वास्तविक हा नाथ सोहळा फक्त नाथ महाराजाच्या जलसमाधीपासून सुरू झाला असं नव्हे. मग हा सोहळा सुरू होत असताना षष्टी त्या दिवशी अनेक कार्यक्रम होतात, विद्वानाचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यामधून सर्व ऐकलं जातं. ऐकत असताना या ठिकाणी सर्व तल्लीन लोक होतात. या ठिकाणी जे वारकरी असतात त्या वारकऱ्याच्या ठिकाणी एक कृतज्ञता संतांच्या बाबतीत असते आणि संतांच्या बाबतीत कृतज्ञतेच्या दृष्टिकोनातून ते सतत या ठिकाणी वारी न चुकता, काही न चुकता बरोबर त्या दिवशी येतात. नाथषष्ठी सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरता प्रत्येक दिंडीमध्ये वारकऱ्यांसाठी जेवणाची तसंच राहण्याची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. वारकरी हा अन्न पाणी ऊन वारा याचा विचार न करता जो आहे तो आपल्या देवाच्या दर्शनासाठी निघत असतो. अनेक दिवसांचा पायी दिंडी केल्यानंतर पैठण नगरीमध्ये दाखल झाल्यावर त्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अनेक दिंड्या ज्या आहेत त्या आपल्या सोबतच स्वयंपाक घेऊन येत असतात. माझ्यासोबत काही वारकरी आहेत. ते काय सांगाल, कशी व्यवस्था जी आहे ती जेवणाची या ठिकाणी दिंड्यांची करण्यात आली? किती दिंड्यांना तुम्ही जेवण देताय? आम्ही तर अशा 2-4 दिंड्याला घरी दिलेल्या आहेत, पण इथं आहे ना दरवर्षी आमची दिंडी राहते पैठणला. असा उत्सव जो आहे तो असतो, कारण दिंडी यायची म्हणलं की 1 वर्ष अगोदर असतं. त्यासाठी कशी तयारी तुम्ही करता? सगळ्या सासूबाई तर आम्ही सगळ्या जावात मिळून अशा तयारी चालू ठेवतो सगळ्याची. नक्की जर बघितलं तर वारकऱ्यांसाठी जी आहे ती विशेष व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. प्रसादाची व्यवस्था आहे, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था जी आहे ते देखील या ठिकाणी केलेली आहे. अजून देखील माझ्यासोबत आहेत. तरी कशी तयारी जी आहे ती असते तुमची? खूप छान तयारी आहे. आम्ही कालपासून आलेलो आहोत इथं घेऊन सगळं, कारण की वारकरी सेवेसाठी आमचा शेवटचा दिवस आहे. कसा आनंद होतोय वारकऱ्यांची सेवा करून? खूप आनंद होतो आम्हाला, छान वाटतं एकदम एवढ्या लोकांना सेवा करण्याची आम्हाला आनंद मिळतोय त्याच्याबद्दल. जर बघितलं तर वारकऱ्यांची सेवा करणं जो आहे तो मोठा आनंद होत असल्याचं या ठिकाणी महिला सांगत आहेत. नाथषष्ठी सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल झालेत. टाळ मृदुंगांच्या गजरात आणि भानुदास एकनाथांच्या जयघोषात संपूर्ण पैठण नगरी भक्तिमय झालीय. या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांशी आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी संवाद साधला. माझ्यासोबत वारकरी आहेत. बाबा कुठून आलेत? कसा आनंद आहे? मस्त आनंद आहे, मस्त आहे, चांगलं आहे. काय पायी चालत आले का? पायी चालत आलो. लोणार तालुका, बुलढाणा जिल्हा. अहो या परमार्थात जो आनंद आहे तो कशातच नाहीये. प्रत्येकाला वाटतं परमार्थ म्हणजे कसा असतो, परमार्थ केल्याशिवाय जे समाधान मिळतं परमार्थात
ते इतर कोणत्याच क्षेत्रात नाही. इथं काय उत्सवाला पारवार आहे का? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव करिता ती हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कधीपासून ही तयारी करत असतात? षष्ठी आली की कसं तयारीला लागतात वारकरी म्हणून? अहो आता हे महिन्यापासून 2 महिन्यापासून तयारीला लागत. दिंड्या वाऱ्या यायचं. नाशिकची वारी झाली का पैठणची वारी, पैठणच्या आधी पंढरपूरची वारी, पुन्हा आळंदीची वारी, या वाऱ्या करीतच यावं लागत. नोकरीसोबत देवभक्तीचा छंद जपत एका महिला पोलीस अधिकाऱ्यानं नाथषष्ठी सोहळ्यात चक्क भजनी मंडळींसोबत टाळ मृदुंगांच्या गजरात सहभाग घेत वारकऱ्यांसोबत भक्तीचा आनंद लुटला. छंदाचं जर बघायला गेलं तर मागच्या 3 दिवसापासून मी इथे बंदोबस्त करते आणि सर्वांचा हा ताल बघून, लय बघून आणि तो आवाज बघून मलाही आज राहायला गेलं नाही. जर परंपरा बघितली तर माझे सासरे हे दर षष्टीला नाथाच्या पैठणमध्ये असायचे, परंतु दुर्दैवाने त्यांचं मागच्या वर्षी आजाराने दुःखद निधन झालं आणि त्यानंतर मला आज वाटलं की आजही आपण एक त्यांच्या आठवणीत एक अभंग म्हणावा आणि 4 ओळीचा एक अभंग म्हणण्याची वारकऱ्यांनी मला एक संधी दिली आणि खूप छान वाटलं. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं पैठणमध्ये वासुदेवांच्या गजरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. नाथषष्ठीचा मुख्य उत्सव पार पडला असला तरीही टाळ मृदुंगांच्या नादात वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. संपूर्ण पैठण नगरीत भक्तीचा उत्साह पाहायला मिळतोय. पांडुरंग नाथ गरी नाचे माझा सखा पांडुरंग, अबीर गुलाल उधळी तो रंग, अबीर गुलाल उधळी तो रंग, नाथ गरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथ गरी नाचे माझा सखा पांडुरंग. उंबट्याचे कैसे शिरू आम्ही जातीहीन, उंबट्याचे कैसे शिरू आम्ही जातीहीन, त्यात तुझे रूप पाहू त्यात आम्ही लीन, त्यात रूप पाहू आम्ही त्यात आम्ही लीन. पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, पायरीशी होऊ दंग गाऊनी अभंग, नाथ गरी नाचे माझा सखा पांडुरंग. वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू, वाळवंटी गाऊ वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू, विठ्ठलाचे नाम घेऊ होऊन निसंग, नाथ गरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं पैठण नगरीत सध्या पांडुरंग आणि संत एकनाथ महाराजांच्या जयघोषानं भक्तिमय वातावरण निर्माण झालंय. या सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांकरता जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेत. तसंच या निमित्तानं सेवा भक्ती संगम या विशेष कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं. यात भाविकांची सेवा आणि नाथ भक्तीचा संगम घडवून आणला जातो. नाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणून मला आनंद होतो आहे आणि अनेक दिंड्यांच्या प्रमुखाने आमच्याकडे खूप समाधान व्यक्त केलेलं आहे आणि आम्ही वारकऱ्यांची सेवा म्हणजेच पांडुरंगाची सेवा असा आग्रह आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केलेला आहे. अधिकारी कर्मचारी म्हणून नव्हे तर वारकरी म्हणून तुम्ही सेवा करा
असा संदेश दिलेला असल्यामुळं लोक आमचे चांगले प्रामाणिकपणे काम करत आहेत. कुठलीही अडचण या नाथषष्ठीच्या कार्यक्रमामध्ये नाही. नाथषष्ठी सोहळ्यानिमित्तानं पैठणमध्ये येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन आणि नगर परिषदेकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसंच गोदावरी घाट परिसरात आणि वारकऱ्यांच्या फळांमध्ये 24 तास पाणी पुरवठ्याची सुविधा यंदा नव्यानं उपलब्ध करून देण्यात आली, ज्यामुळे पैठणच्या बाजारपेठेत व्यापार चांगलाच वाढला. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे नाथषष्ठी मोठ्या प्रमाणात भरत असती. याही वर्षी कमीत कमी 8 ते 10 लाख वारकऱ्यांची या ठिकाणी नोंद झालेली आहे. पाण्याची मोठी या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली मोठ्या प्रमाणात. नगराध्यक्षांच्या माध्यमातून स्वच्छ पाणी पुरवण्यात येत आहे सर्व फडकऱ्यांना, सर्व फळांवर वारकऱ्यांना. आणि त्याच्यानंतर गोदावरी नदीमध्ये जे वारकरी असतात त्यांना 24 घंटे पाणी पुरवठा यावर्षी नव्याने आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नाथषष्ठी उत्सवात पैठण नगरी भानुदास एकनाथांच्या गजरानं दुमदुमून जाते. सध्या वाढलेल्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याकरता प्रशासनानं विशेष तयारी केली होती. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कॅम्प उभारण्यात आले. वैद्यकीय पथकं सतर्क करण्यात आली. भाविकांना उष्माघात किंवा इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवू नयेत याकरता डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारीही तैनात ठेवण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी. उन्हाळ्याचे दिवस आहेत. आम्ही प्राथमिक उन्हामध्ये जर एखाद्या वारकऱ्याला चक्कर आली, पाण्याचं प्रमाण कमी झालं, डिहायड्रेशन झालं, तर ORSचे पाकिट, जर एखादं वारकरी जर का चक्करून पडलं तर बाकीची IV लाईन, बाकीची सुविधा, सगळी सुविधा इथं ठेवलेली आहे. आपण जवळपास 49 कर्मचारी या ठिकाणी डेप्यूट केलेले आहेत, ज्यांना की आपण रोटेशनमध्ये ड्युटीज दिलेल्या आहेत. दरवर्षी लाखो वारकरी या सोहळ्यासाठी पैठणमध्ये दाखल होत असतात. इतकंच नाही तर देश विदेशातील पर्यटकही हा सोहळा पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात. नाथषष्ठी उत्सवाचा लौकिक दिवसेंदिवस वाढतोय. गुढीपाडव्यापर्यंत हा उत्सव सुरूच असतो. आतापर्यंत या नाथषष्ठी सोहळ्याला तब्बल 20 लाखपेक्षा अधिक भाविकांनी हाजरी लावलेली. या ठिकाणी नाथ महाराजांच्या चरणी येऊन दर्शन घेतल्याचं पाहायला मिळालंय. संपूर्ण पैठण नगरी जी आहे ती आता भक्तिमय झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सध्या जर बघितलं तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्या नागरिक भाविक येत आहेत त्या भाविकांना देखील या ठिकाणी सगळी सुविधा मिळावी यासाठी प्रशासनाच्या वतीने देखील आता तयारी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर गोदावरी नदीपात्रामध्ये देखील स्नानीसाठी जे आहे ते देखील तयारी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. आणि आतापर्यंत जर बघितलं तर तब्बल 20 लाखपेक्षा अधिक भाविकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं आहे. त्याचबरोबर एकनाथ भानुदासाचा गजर जो आहे तो संपूर्ण पैठण नगरीमध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटसह विजय चिडे, पैठण.